स्वतःच बगल बच्चे जवळ पाहिजे, त्यांचं ऐकायचं अशी परिस्थिती. त्यांनी त्यांचं राजकारण सुधारावं ही त्यांना बी माझी विनंती आहे. शेवगाव शहर हे काढून मोठं खेड हे त्याला उपदी दिली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता हा जो प्रश्न आहे ह्या डावलण्याचा त्याचा, मला याच्यावर काय तर लय बोलायची गरज नाही. हे निर्णय आणि हे वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी याचा विचार केला पाहिजे. आपण म्हणतो बुड्डी बोलती आहे सुनता कोण, अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होती ना त्यावेळेस हे कुठंतरी संघटनेसाठी धोकादायक असतं. आणि मी एवढीच विनंती करीन वरिष्ठाला, हे काय शेवगाव आणि जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही, हे महाराष्ट्रामध्ये हीच खंत आहे. आणि ह्या महाराष्ट्रात भाजपने जे काय साखर सम्राट घेतलेत ना ते निश्चित त्या बॉयलरमध्ये भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता, हाडाचा कार्यकर्ता टाकून त्याची राख केल्याशिवाय ते राहणार नाहीत. याचा विचार भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी केला पाहिजे. साखर जेवढी गोड आहे ना तेवढी विषारी, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी याच्याबद्दल काही कोणाला तत्वज्ञान सांगणार नाही, कारण खूप वरिष्ठ लोक आहेत वर, मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. आणि मी त्यांना फक्त विनंती करीन आपला कार्यकर्ता सांभाळा, एवढंच बोलायची, बाकी काय. शेवगाव मध्ये सगळ्यात मोठा पाण्याचा वाईट प्रश्न आहे. गेले 2-2.5 वर्ष झालं त्या पाण्याच्या प्रश्नासाठी मी रस्ता रोको केले, आंदोलन केले, कलेक्टर साहेबांकडे समोर बैठक लावली, त्यांनी समिती लावली. त्याच्या ज्या त्रुटी आहेत त्या आजपर्यंत दुरुस्त झाल्या नाही. पण आज शिंदे साहेबांनी गुलाबराव पाटलांना, पाणीपुरवठा मंत्र्यांना स्पष्ट सांगितलं का त्या त्रुटी दूर करून पाणी योजना तातडीने फास्ट केली पाहिजे. आज खूप काही समस्या आहे शेवगावमध्ये. शेवगावमध्ये नगरपालिका ही शेवगावच्या 3-4 किलोमीटर बाहेर आहे. सर्वसामान्य जायला तिथं 100 रुपये रिक्षाला लागतात. शेवगावमध्ये कुठेही नगरपालिकेची इमारत झालेली नाही, कुठेही शॉपिंग सेंटर नाही. शेवगाव मधल्या गटारी उघड्यात, रस्त्याची दुर्दशी परिस्थिती. एवढंच नाही, शेवगावची ट्रॉफिकची एवढी मोठी भयानक परिस्थिती आहे, याला रिंग रोड केला पाहिजे. परंतु ह्या ज्या समस्या आहे त्या बेसिक समस्याच पूर्ण नाही. शेवगाव शहर हे काढून मोठं खेड हे त्याला उपदी दिली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण सत्तेत असताना लोकांचे कामं होत नाही, कामं मार्गी लागले पाहिजे, विकासाचे कामं मागे लागले पाहिजे, सर्वसामान्याला न्याय दिला पाहिजे, लोकांचे फोन घेतले पाहिजे, वेगवेगळ्या बैठका घेऊन कार्यकर्त्याचे मनोगत ऐकले पाहिजे, आपण लोकांना मदत केली पाहिजे, हे मी वारंवार सांगत होतो. मग त्याचाच खरा राग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येत होता. त्यावर सांगणारा आणि बोलणारा माणूस लागत नाही अशी परिस्थिती आहे. स्वतःच बगल बच्चे जवळ पाहिजे, त्यांचं ऐकायचं अशी परिस्थिती. त्यांनी त्यांचं राजकारण सुधारावं ही त्यांना बी माझी विनंती आहे. शेवटी कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे कित्येक वर्ष कष्ट करीत असतो. त्याचं कष्टाचं चीज म्हणजे पार्टीतून बाहेर काढणं हे कष्टाचं चीज नाही. शेवटी आपण जे लावतो, बीज पुरवतो ते उगत असतं. चुकीचं बीज लावल्यावर चुकीचंच येणार आहे, त्याला काय फळ येणार नाही. बिगर फळाचं बीज असेल तर निश्चित आपण योग्य कार्यकर्त्याला जोपासा अशी माझी त्यांना सुद्धा लोकप्रतिनिधी विनंती राहील. चुकीच्या कार्यकर्त्या सांभाळून चांगल्या कार्यकर्त्यावर अन्याय आपण करू नये ही त्यांना विनंती.